वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ फोटोसिंथेसिस अँड व्हेरियस एक्सपेरिमेंट्स रिलेटेड विथ फोटोसिंथेसिस हा भाग कंप्लीट केला. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट हा भाग पाहायचा आहे. फोटोसिंथेसिस इज द ओनली प्रोसेस ऑन अर्थ बाय विच सोलार एनर्जी इज ट्रॅप्ड बाय ग्रीन प्लांट्स अँड इट इज कन्व्हर्टेड इनटू फूड. बरोबर आहे. फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे ग्रीन प्लांट्स हे सोलार एनर्जी म्हणजे सनलाईट हे कॅप्चर करत असतात आणि त्याच्या सहाय्याने किंवा त्याचं रूपांतर ते फूडमध्ये करत असतात. व्हॉट इज डेफिनेशन? सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट्स ऑर ग्लुकोज फ्रॉम इनऑर्गॅनिक मटेरियल्स लाईक कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर with the help of solar energy that is trapped by chlorophyll pigments. ग्रीन प्लांटमध्ये जे काही ग्रीन कलरचे पिगमेंट आहेत, क्लोरोफिल पिगमेंट, त्यांच्याद्वारे सोलार एनर्जी ही ट्रॅप केली जाते आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर यासारख्या इनऑर्गॅनिक घटकांपासून कार्बोहायड्रेट तयार करण्याच्या प्रोसेसला काय म्हणलं जातं? फोटोसिंथेसिस. And you know that equation, that 6 carbon dioxide plus 12 molecules of water in the presence of chlorophyll pigment which are present in chloroplast and sunlight get converted into glucose molecules, 6 oxygen molecules and 6 water molecules. Atmosphere contains only about 0.03% of carbon dioxide by volumes. But this small percentage represents 2200 billion tons of carbon dioxide in water. कार्बन डायऑक्साईडचं ॲटमॉस्फिअरमधलं जर प्रमाण पाहिलं तर हे किती आहे? 0.03% आहे. परंतु हेच पर्सेंट जर आपण टनमध्ये पाहिलं तर 2200 बिलियन टन्स एवढं आहे. द ओशन कंटेन्स ओव्हर 50 टाइम्स बाय अमाऊंट ऑफ ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड, but that is in the dissolved form or gases in the form of carbonates. आणि ओशनमध्ये जर पाहिलं तर ह्याच्या 50 पटीने कार्बन डायऑक्साईड हा पाहायला मिळतो, परंतु तो एकतर डिझॉल्व फॉर्ममध्ये आहे गॅसेस स्वरूपात किंवा इन द फॉर्म ऑफ कार्बोनेट. फ्रॉम दीज टू सोर्सेस अबाउट 70 बिलियन टन ऑफ कार्बन डायऑक्साईड इज फिक्स्ड बाय ग्रीन प्लांट्स ॲन्युअली. आणि एवढं जरी असलं तरी ग्रीन प्लांटद्वारे साधारणतः 70 बिलियन टन एवढा कार्बन डायऑक्साईड हा फिक्स केला जातो इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तर बघू स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. फोटोसिंथेसिस डज टेक प्लेस इन ग्रीन लीव्ज ऑफ द प्लांट. फोटोसिंथेसिसची क्रिया ही जे काही लीव्ज हे स्ट्रक्चर आहे झाडांचं त्यामध्ये होत असते. and these are mainly located in the mesophyll cells of leaves. आता हे जे ग्रीन स्ट्रक्चर आपल्याला पाहिजेत तर हे मुख्यतः मेझोफिल सेल यामध्ये पाहायला मिळतात, हे क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर. द कार्बन डायऑक्साईड रिचेस देम थ्रू स्टोमॅटा अँड वॉटर रिचेस देम थ्रू व्हेन्स. आता या क्लोरोप्लास्टमध्ये कार्बन डायऑक्साईड हा स्टोमॅटाद्वारे जात असतो, तर वॉटर हे व्हेन्सद्वारे, जे की आपल्याला लीफच्या स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळते, त्याद्वारे वॉटर हे क्लोरोप्लास्टपर्यंत येत असते. इन हायर प्लांट्स द क्लोरोप्लास्ट आर डिस्कॉइड ऑर लेन्स शेप. हायर प्लांटमध्ये क्लोरोप्लास्टचा आकार हा डिस्कॉइड किंवा लेन्सच्या आकाराचा आहे. इच क्लोरोप्लास्ट इज बाउंडेड बाय डबल मेम्ब्रेन. 2 मेम्ब्रेनचं कव्हर आहे. अँड क्लोरोप्लास्ट कन्सिस्ट ऑफ, आणि ह्या 2 मेम्ब्रेनमध्ये ग्रॅना, स्ट्रोमा लॅमेला आणि स्ट्रोमा असे 3 भाग पाहायला मिळतात. पहिला भाग पाहू, ग्रॅना. ग्रीन कलर्ड स्ट्रक्चर प्रेझेंट इन स्ट्रोमा आर ग्रॅना. जो स्ट्रोमामध्ये असणारा ग्रीन कलरचा भाग आहे त्याला ग्रॅना म्हणतात. ईच ग्रॅनम कन्सिस्ट ऑफ स्मॉल डिस्क लाईक लॅमेली ऑर थॅलॅकॉइड. एक ग्रॅनम हा जो भाग जर आपण पाहिला तर यामध्ये आपल्याला डिस्कच्या आकाराच्या छोट्या स्ट्रक्चर पाहायला मिळतात, ज्याला थॅलॅकॉइड्स किंवा लॅमेली असं म्हणतात. and these are stacked one above the other to form grana. आणि असे नंबर ऑफ थॅलॅकॉइड्स हे एकमेकांच्या वर रचले जातात, त्यापासून स्ट्रक्चर तयार असते ग्रॅना. थॅलॅकॉइड कन्सिस्ट ऑफ ग्रीन कलर्ड क्लोरोफिल पिगमेंट. या थॅलॅकॉइडमध्ये ग्रीन कलरचं क्लोरोफिल पिगमेंट आहे, ज्यामुळं
ग्रॅना ॲपियर्स ग्रीन. ग्रॅनाचा रंग हा कोणता आहे? ग्रीन आहे. These pigments absorb light of specific spectrum in the visible region. लाईटचा जो विजिबल रिजन आहे त्यापैकी काही विशिष्ट किंवा स्पेसिफिक स्पेक्ट्रमची लाईट ह्या पिगमेंटद्वारे ॲब्सॉर्ब केली जाते. तर ग्रॅनाचं फंक्शन पाहू. विथ द हेल्प ऑफ सर्टन एन्झाईम्स they participate in the conversion of solar energy into chemical energy, that is formation of ATP and NADPH2, which is the light reaction. आता ह्या ग्रॅनामध्ये ग्रीन कलरचे क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत आणि ह्या पिगमेंटद्वारे काही एन्झाईम्सही त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत की ज्यांच्यामुळं सोलार एनर्जी ही ट्रॅप केली जाते आणि त्याचं रूपांतर केमिकल एनर्जी म्हणजे ATP या स्वरूपात आणि सोबतच NADPH2 हाही घटक त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे लाईट रिॲक्शन जी आहे फोटोसिंथेसिसमधली ही ग्रॅनामध्ये कंप्लीट होत असते. नंतरचा भाग आहे स्ट्रोमा लॅमेला. ग्रॅना आर इंटरकनेक्टेड बाय मेम्ब्रेन दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा लॅमेली, इंटरग्रॅना ऑर फ्रेट मेम्ब्रेन. हे ग्रॅना हा जो पार्ट आहे, नंबर ऑफ ग्रॅना प्रेझेंट आहेत आणि हे एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत, जोडलेले आहेत बाय द मेम्ब्रेन, आणि त्या मेम्ब्रेनला म्हणायचं स्ट्रोमा लॅमेली ऑर इंटरग्रॅना ऑर फ्रेट मेम्ब्रेन. आणि याचं काम आहे फंक्शन, इट हेल्प इन रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल. जे काही घटक आहेत त्यांचं फास्ट रेटने ट्रान्सपोर्ट करणे हे स्ट्रोमा लॅमेलाचं काम आहे. त्यानंतर आहे स्ट्रोमा. इट एन्क्लोजेस कलरलेस कोलॉइडल मॅट्रिक्स कॉल्ड ॲज स्ट्रोमा. स्ट्रोमा म्हणजे ज्यामध्ये कलरलेस कोलॉइडल मॅट्रिक्स आहे त्या भागाला म्हणायचं स्ट्रोमा. इट कंटेन्स एन्झाईम फॉर रिडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड इंटू ग्लुकोज बाय युझिंग ATP अँड NADPH2 दॅट इज द डार्क रिॲक्शन. आता स्ट्रोमामध्ये असे काही एन्झाईम्स आहेत की ज्यामुळं कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन होतं आहे, ग्लुकोज मॉलिक्यूल हा तयार केला जातो, ज्यासाठी लाईट डिपेंडंट रिॲक्शनचे ATP आणि NADPH2 हे जे घटक आहेत यांचा वापर केला जातो आणि ग्लुकोज फॉर्मेशन होत असते. ती रिॲक्शन म्हणजे डार्क रिॲक्शन. इट ऑल्सो कंटेन्स, या स्ट्रोमामध्ये आणखी 70S रायबोझोम आहे आणि DNA हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते. DNA इज सर्क्युलर क्लोज्ड नेकेड रिंग दॅट इज कॉल्ड ॲज प्लास्टिडोम. याचा जो DNA आहे हा कसा आहे? सर्क्युलर आहे, क्लोज्ड आहे आणि नेकेड आहे. याला प्लास्टिडोम असंही म्हणतात. ॲज DNA इज प्रेझेंट, क्लोरोप्लास्ट इज अ सेल्फ रिप्लिकेटिंग सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनेल. या ठिकाणी DNA हे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, त्यामुळे त्याचं सेल्फ रिप्लिकेशन होत असते. नंबर ऑफ कॉपीज ह्या त्याच्या बनवल्या जात असतात आणि म्हणूनच क्लोरोप्लास्ट या स्ट्रक्चरला सेल्फ रिप्लिकेटिंग सेमी ऑटोनॉमस सेल असं म्हणतात. फंक्शन, इट इज द साईट ऑफ कार्बोहायड्रेट सिंथेसिस. बरोबर आहे. या ठिकाणच्या एन्झाईमचा वापर करून कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन होते आणि त्यापासून कार्बोहायड्रेट हे तयार होत असतात. या ठिकाणी क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर बघा, 2 डबल मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. त्यानंतरचा भाग ग्रीन कलरचा भाग ग्रॅना. बरोबर आहे. आणि ह्या ग्रॅनाचे एक एक जर सेपरेट भाग केला तर त्याला म्हटलं जाईल थॅलॅकॉइड. आणि हे नंबर ऑफ थॅलॅकॉइड्स एकमेकांवर रचले जातात. आता स्ट्रक्चर तयार होते ग्रॅना. या थॅलॅकॉइडमध्ये क्लोरोप्लास्ट पिगमेंट आहेत म्हणून ग्रॅनाचा रंग हा कसा आहे? ग्रीन आहे. ठीक आहे. ग्रॅना क्लोरोफिल पिगमेंट आहेत, त्यामुळे सोलार एनर्जी कॅप्चर करून त्याचं रूपांतर ATPमध्ये बनवण्यास मदत करतात. त्यानंतर आहे स्ट्रोमा लॅमेला. 2 ग्रॅना एकमेकांना जोडण्यासाठी जी मेम्ब्रेन वापरली जाते त्याला स्ट्रोमा लॅमेली असं म्हणतात. त्यानंतर स्ट्रोमा, जो काही आत असणारा कोलॉइडल भाग आहे, कलरलेस भाग आहे, त्याला स्ट्रोमा म्हणतात. आणि या स्ट्रोमामध्ये रायबोझोम्स आहेत 70S टाईप. त्यानंतर स्टार्च ग्रेन्स पाहायला मिळतात आपल्याला जांभळ्या रंगाचे. ठीक आहे. आणि सोबतच 70S प्रकारचा रायबोझोम आणि सर्क्युलर नेकेड क्लोज असा DNAचं स्ट्रक्चर प्लास्टिडोम. अँड दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. आता बघू फोटोसिंथेटिक पिगमेंट्स अँड देअर रोल.
photosynthetic pigments in leaves can be separated by using paper chromatography. आता हे जे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत हे सेपरेट करून पाहायचे असतील तर यासाठी पेपर क्रोमॅटोग्राफीचा वापर केला जातो. Photosynthetic pigments are those that have an ability to absorb light of specific wavelength and reflect the light of other wavelengths and gives a different color to different pigments. आता जे काही फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत तर यांच्यामध्ये ॲबिलिटी अशी आहे की ते काही विशिष्ट वेवलेंथही ॲब्सॉर्ब करतात आणि इतर ज्या वेवलेंथचे लाईट आहेत त्यांना रिफ्लेक्ट करतात, ज्यामुळं वेगवेगळ्या फोटोसिंथेटिक पिगमेंट्सला वेगवेगळा कलर हा प्राप्त होत असतो. द कलर ऑफ स्पेसिफिक पिगमेंट इंडिकेट द वेवलेंथ रिफ्लेक्टेड बाय द पिगमेंट. बरोबर, एखाद्या पिगमेंटचा जो स्पेसिफिक कलर आहे तो काय दाखवतो, तर त्या फोटोसिंथेटिक पिगमेंटद्वारे रिफ्लेक्ट केलेली जी वेवलेंथ आहे त्या वेवलेंथमुळे तयार होणारा जो कलर आहे तो कलर म्हणजे त्या पिगमेंटचा येत असतो. बरोबर आहे. म्हणजे जे ग्रीन कलरचे पिगमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी ॲक्च्युली ॲब्सॉर्ब कोणत्या सेक्शनमध्ये केले, रेड आणि ब्ल्यू सेक्शनला ॲब्सॉर्ब करतात, तर इमिट रिफ्लेक्ट कोणता कलर केला, ग्रीन कलर ते रिफ्लेक्ट करतात. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर क्लोरोफिल पिगमेंट्स, कॅरोटीन्स अँड झॅन्थोफिल्स. तर पहिला प्रकार पाहूत, क्लोरोफिल पिगमेंट्स. Chlorophylls are most active pigments of photosynthesis and these are green in color. यांचा कलर ग्रीन आहे. Insoluble in water but soluble in organic solvent. इन वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे परंतु ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये सोल्युबल आहे. क्लोरोफिल ए अँड बी आर प्रीडॉमिनंट टाइप्स ऑफ क्लोरोफिल्स. तसे क्लोरोफिल पिगमेंटचे 7 प्रकार पाहायला मिळतात, परंतु जे प्रिडॉमिनंट आहेत, महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी पिगमेंट. क्लोरोफिल ए अँड बी डिफर इन नेचर ऑफ ग्रुप्स. हे क्लोरोफिल ए आणि बी हे जे 2 प्रकार आहेत यांच्यामध्ये आपल्याला बराचसा फरक पाहायला मिळतो. क्लोरोफिल ए हॅज मिथाइल ग्रुप व्हाईल क्लोरोफिल बी हॅज अन अल्डिहाइड ग्रुप. बरोबर आहे. क्लोरोफिल एला असणारा जो फ्री ग्रुप आहे तो म्हणजे मिथाइल ग्रुप आहे, तर क्लोरोफिल बी साठी असणारा अल्डिहाइड ग्रुप आहे. क्लोरोफिल मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स दॅट इज द हेड ऑफ टेट्रापायरॉल. याच्यामध्ये 2 घटक आहेत, हेड आणि टेल. ते हेड भाग हा कसा तयार होतो, इट इज द पार्ट ऑफ टेट्रापायरॉल ऑफ पॉर्फायरिन रिंग. पॉर्फायरिन रिंग जी आहे त्याचा टेट्रापायरॉल हा भाग हेड तयार करतो. and a long hydrocarbon tail that is called as phytol attached to the porphyrin group. आणि phytol हा जो भाग आहे that is the tail region जो की हायड्रोकार्बननी बनलेली आहे. Then carotenoids, these are lipid compounds present universally in almost all higher plants and several organisms. आता कॅरोटिनॉइड्स जे आहेत हे हायर प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात, याशिवाय काही मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये सुद्धा पाहायला मिळतात. दीज आर युजली रेड, ऑरेंज, येलो, ब्राऊन पिगमेंट्स अँड दे आर प्रेझेंट इन क्लोरोफिल्स. बरोबर, हे क्लोरोफिल दे आर प्रेझेंट विथ क्लोरोफिल. क्लोरोफिल पिगमेंटसोबत असणारे रेड, ऑरेंज, येलो या कलरचे आपल्याला पिगमेंट पाहायला मिळतात. देर आर 2 टाइप्स. यांचे 2 प्रकार आहेत, दॅट आर कॅरोटीन्स अँड झॅन्थोफिल्स. द कॅरोटीन्स आर ऑरेंज, रेड अँड झॅन्थोफिल्स आर येलो. कॅरोटीन्स जे पिगमेंट आहेत त्यांचा कलर आहे रेड, तर झॅन्थोफिल्स जे आहेत त्यांचा कलर हा आहे येलो. झॅन्थोफिल्स कंटेन ऑक्सिजन. झॅन्थोफिल पिगमेंटमध्ये ऑक्सिजन पाहायला मिळतात. ऑल फोटोसिंथेटिक प्लांट्स हॅव दीज पिगमेंट्स दॅट ॲब्सॉर्ब लाईट बिटवीन द रेड अँड ब्ल्यू रिजन ऑफ द स्पेक्ट्रम. तर आता हे जे फोटोसिंथेटिक प्लांट आहेत तर ह्यांच्यामध्ये या वेगवेगळ्या पिगमेंटद्वारे वेगवेगळी लाईट एनर्जी ही ॲब्सॉर्ब केली जाते आणि मुख्यतः यांचा मॅक्झिमम रेट जो आहे हा रेड आणि ब्ल्यू रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. फोटोसिंथेसिसचा रेट हा मॅक्झिमम. कॅरोटिनॉइड्स फाउंड मेनली इन हायर प्लांट्स. दे ॲब्सॉर्ब प्रायमरीली इन द व्हायलेट टू ब्ल्यू रिजन ऑफ द स्पेक्ट्रम. कॅरोटिनॉइड्स जे आहेत हे मुख्यतः
व्हायलेट आणि ब्ल्यू या दोन रंगामध्ये मॅक्सिमम ॲब्सॉर्प्शन दाखवतात. कॅरोटिनॉइड्स दे ॲब्सॉर्ब लाईट एनर्जी अँड ट्रान्सफर इट टू क्लोरोफिल पिगमेंट्स. आता ह्या कॅरोटिनॉइड्सचं काय काम आहे तर वेगवेगळ्या वेव्हलेंथची लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करणे आणि जो काही क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत त्यांच्याकडे ती ट्रान्सफर करणे. आणि सेकंड, इट प्रोटेक्ट द क्लोरोफिल मॉलिक्युल्स फ्रॉम फोटो ऑक्सिडेशन. क्लोरोफिल मॉलिक्युल्स जे आहेत ह्यांचं फोटो ऑक्सिडेशन जे आहे हे प्रिव्हेंट करणे हे कॅरोटिनॉइड्सचं दुसरं महत्त्वाचं काम आहे. अँड दिस इज ऑल अबाउट फोटोसिंथेटिक पिगमेंट्स अँड structure of chloroplast. Here are some questions, solve them, and thank you.